महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊसमान कसं असणार आहे, खास करून एल निनोचा धोका मराठवाड्याला कशा पद्धतीने असणार आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं खबरदारी घ्यावी आणि काय उपाययोजना कराव्यात, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभागाचे तज्ज्ञ कैलास डाखोरे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं सर्वप्रथम टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. यावर्षीचं पाऊसमान कशा पद्धतीने असणार आहे, हवामान खात्याचे काय प्रेडिक्शन आहेत? आपल्याला भारतीय हवामान विभागाने जो सर्वप्रथम अंदाज जाहीर केला तो 13 एप्रिल 2026ला. त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की यावर्षी पाऊसमान हे कमी असणार आहे. त्यानंतर जो सुधारित अंदाज आला 29 मे 2026ला. त्यामध्ये जे अपडेट असं दिसून आलं की काही भागामध्ये भारताच्या चांगल्या प्रकारचा पाऊस आहे, नॉर्थ ईस्ट वगैरेमध्ये. पण आपलं सेंट्रल इंडियात विशेषतः आपण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार केला तर आपल्या इकडं या एल इफेक्ट राहणार आहे. पाऊसमान हे कमी असणार आहे. साधारणतः जे सर्वसामान्य वर्षात असते लाल निनो वर्ष त्याच्या तुलनेनं कमी आहे. आणि हा एल निनो वर्ष बाकीच्या एल निनो वर्षापेक्षा थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे. कारण याचा जो आपल्याला माहीत आहे की जूनपासूनच याचा इफेक्ट सुरू झालेला आहे आपल्या इकडं. आणि जूनपासून साधारणतः जे पावसाचे 4 महिने आहेत त्या 4 महिन्यामध्ये त्याचा इफेक्ट राहणार आहे. आणि एल निनोचा पूर्ण जर आपण विचार केला, ज्या संस्था आहेत त्यांनी असं भाकीत दिलेलं आहे की एल निनोचा प्रादुर्भाव हा वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत जाणवणार आहे. तर मुळातच आपल्या इकडं जो पावसाळ्याचा आहे, पावसाळ्यामध्ये पाऊसमान थोडं कमी राहणार आहे. आता हे पाणी किती कमी राहणार आहे हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. ते पाऊसमान जसं सर्वसामान्य वर्षामध्ये पाऊस पडतो आपला त्याच्यापेक्षा निश्चित हे कमी असते. याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी अनुभवायला मिळतात की थोडे खंड असणार आहेत मध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर, आणि खंड असलेल्या कालखंडामध्ये थोडं तापमान पण वरच्या बाजूला असणार आहे. ही अशा प्रकारची अनुभूती एल निनो वर्षामध्ये नेहमी होत असते. मराठवाड्यालाच का सगळ्यात मोठा धोका असा जाणवतोय, त्याचे प्रेडिक्शन काय आहेत आणि या सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात? मी आपल्याला सांगितलं की मराठवाड्याचं एक थोडं आपलं लोकेशन बेस झाला कारणीभूत. आपण फार मध्ये आहेत, इंटेरियर आहेत. आणि आपल्याकडे येणारं जे बाष्पयुक्त आहे, दोन्ही शाखा आहेत आपल्या, अरेबियन सी असतील की बंगालची खाडी असेल. आपण ज्यावेळेस तो बाष्प घेऊन येतो त्यावेळेस आपला फार मध्ये इंटेरियर असल्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात ह्या एल निनो कालखंडामध्ये बाष्पाचं एक आहे स्वरूपच फार कमी, याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे फार कमी आहे. आणि ज्यावेळेस पाऊस पडत येतो त्यावेळेस आपल्याकडे कोरडे बाष्प राहतात. हे एक कारण आहे. आणि टिपिकल दुसरं कारण तुम्ही म्हणले की याच्यावर उपाययोजना काय, तर एल निनो वर्षामध्ये ज्यावेळेस आपण पीक पद्धती बघितली आपल्याकडली तर सातत्यानं आपण बघतोय की जे नवीन विकसित वाहन झालेले आहेत, कमी कालावधीचे वाहन असतील, कमी पाण्यावर तग धरणारे वाहन असतील, ही पीक पद्धती आपण अवलंबायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला पीक पद्धतीमध्ये आंतरपिकाचा अंतर्भाव देखील करायला हवा. आणि लागवड करताना विशेष काळजी उपाययोजना हे घ्यायच्यात की आपल्याला BBF सारखं तंत्रज्ञान आहे त्याच्यावर जर लागवड केली तर निश्चित ह्या कालखंडामध्ये आपल्याला ह्या उपाययोजना सुरुवातीपासून जर केल्या आपण, जलसंधारणाच्या संरक्षणापासून ते लागवडीपासून ते अगदी पिकाच्या वाढीच्या अवस्थेपर्यंत, ज्या अवस्था अशा असतात की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला उपाययोजना करणं क्रमप्राप्त असते. तर ह्या बारकाईने आपण जर का लागवडीपासून निश्चितपणाने हे मॉनिटर करत गेल्या गोष्टी, विशेष करून हवामानाच्या अंदाजानुसार, तर आपल्या पिकामध्ये आपलं होणारं नुकसान आपल्याला टाळता येते. सर, दुसरा एक प्रश्न आहे याला जोडून. ज्या पद्धतीनं शेतकरी आता तूर पेरणी करतात त्यांना काय सल्ला आहे? काही ठिकाणी पाऊस होतोय, जसं हिंगोलीला काल पाऊस झालाय, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होतोय. अशा पद्धतीमध्ये आता या परिस्थितीमध्ये शेतकरी तूर पेरणी करतात. सध्या तर मी शेतकरी बांधवांना हेच आवाहन करेल की आपल्या भागामध्ये पुरेसा जसा की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला अशी पेरणी करू नये. आणि जर काही पेरणी केली तर आता पाहतोय आपण हा पुरेसा पाऊस नाहीये, मान्सून पूर्वचा पाऊस आहे. याच्यामध्ये जे पाणी पडते त्याच्यामध्ये जमीन आपली माहिती आहे की मागच्या 3 महिन्यापासून अगदी तापमान वरच्या बाजूला होतं. आणि आता सुद्धा तापमान साधारणतः 40च्या आसपासच आहे. जर का अशा परिस्थितीमध्ये आपण अपुऱ्या ओलाव्यामध्ये आपण जर का पेरणी केली तर हे जे सीड आपण पेरायला लागलो त्याचं जर्मिनेशन व्यवस्थित होणार नाही. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपलं मातीमध्ये व्यवस्थित पाणी मुरलं त्यानंतर बीज आपण जर व्यवस्थित प्रक्रिया केलं टाकलं तर ते व्यवस्थित जर्मिनेट होईल आणि नुकसान कमी होईल. याचे काही दूरगामी परिणाम दिसतील एल निनोचे? दुर्गामी परिणाम आहेतच. आपण मागच्या सर्व एल निनो वर्षाचा अभ्यास केला तर दिसतं की बऱ्याच एल निनो वर्षामध्ये जसे काही एल निनो वर्ष आपण म्हणलं की मॉडरेट आहेत, स्ट्रॉंग आहेत, वीक आहेत, उत्पन्नामध्ये त्याच्यामध्ये घट होते. जर त्याची वेळीच आपण मायक्रो लेवलला उपाययोजना केल्या तर ही घट देखील आपल्याला टाळता येण्याजोगी आहे आणि याच्यावर मात करण्याजोगी आहे. काही प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये असं दिसून येतं की आपला कोरडवाहू भाग आहे. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना ह्या वर्षी सतर्क राहून आपल्याला सतत हवामानाचे जे अंदाज आहेत आपापल्या भागामध्ये, तालुक्याने असतील, जिल्ह्यांनी असतील,
तर कशा प्रकारचं वातावरण असणार आहे पुढच्या एक आठवड्याभरामध्ये, त्यानुसार काय उपाययोजना करायच्या, ज्या आपण वेळोवेळी आठवड्यातून 2 वेळेस आपला कृषी हवामान सल्ला पत्रिकेच्या माध्यमातून मंगळवारी आणि शुक्रवारी प्रसारित करत असतो, त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण उल्लेख केलेला असते. तज्ज्ञ समितीच्या मार्फत आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत, आता लागवड केलेल्या सोयाबीनवर किंवा कपाशीवर पुढच्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये कशा प्रकारचं काय नियोजन करायचं याची सूक्ष्म आपण माहिती देतो. तर हे सगळं मॅनेजमेंट जर केलं तर मला वाटतं आपण निश्चितपणे याच्यावर उभारू शकू. खास करून कुठल्या महिन्यामध्ये धोका सगळ्यात जास्त जाणवेल? आता ज्या पिकाच्या वाढीच्या अवस्था आहेत, आपल्याला सांगितलं सर सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर आपल्याला साधारणतः ऑगस्टमध्ये फुलोऱ्या अवस्था तिथे जी पिकाची अवस्था ही फार नाजूक आहे. त्यानंतरचा कालखंड आहे सप्टेंबरमध्ये, जिथं शेंगा लागणे आणि शेंगा फुटण्याची अवस्था आहे. ह्या ज्या मुख्य अवस्था आहेत याच्यामध्ये जर का पिकामध्ये पाण्याचा ताण पडला तर निश्चितपणे उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची शक्यता असते. ह्या अशा अवस्थेमध्ये ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल त्यांना आपण सिंचनासाठी सांगतो. काही कालखंडामध्ये आपण ते तसंच तग धरण्यासाठी आपल्याला पोटॅशियम नायट्रेटच्या फवारण्या असतील त्या सांगतो आपण. ह्या गोष्टी उपाययोजना केल्या आपण त्या कालखंडामध्ये, निश्चित तो कालखंड जाईपर्यंत आपल्याला त्याची मदत होणार आहे. कापसामध्ये तसंच आहे, फुलोऱ्याची अवस्था, फुलाला बोंड लागण्याची अवस्था आहे, याच्यामध्ये जर का आपल्याला खंड पडले तर निश्चित आपल्याला उपाययोजना करायला लागणार आहे, पाणी द्यावं लागणार आहे. किंवा तुम्हाला ज्या वेळेस ह्या गोष्टीची कमतरता असेल, आता हे नियोजन फार मायक्रो लेवलला आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, तुम्हाला बरेचसे फोलिओ स्प्रे असतील, हे फक्त हवामानाच्या अंदाजाला अनुरूपच त्याला हे मॅनेजमेंट करायला आपण सांगणार आहोत. आणि ते जर केले तर निश्चित आपल्याला ज्या धोकादायक अवस्था आहेत पिकांच्या, प्रत्येक तूर असेल, आपलं कापूस असेल किंवा सोयाबीन असेल, ह्या केल्या तर आपण याच्यातून मात करून पुढे जाऊ शकतो. महाराष्ट्रात आता मान्सून दाखल झाला. 5 वर्षातला जर मान्सूनची जी परिस्थिती पाहिली, वेग पाहिला, त्या वेगामध्ये आणि या वर्षीच्या वेगामध्ये काय बदल आहे? मागचे 5 वर्ष मी म्हणेल फार चांगलं होतं 2023 सोडले तर. कारण मान्सून हा रेग्युलरली चांगला येत होता आपल्याला, टाइमली म्हणजे चांगला याचा इन द सेन्स आपला जो त्याचं आगमन होतं तो वेळेवर असायचं आणि त्याचा विड्रॉल जो होता तो उशिरापर्यंत असायचा. आता यावर्षी नेमकं थोडं उलट आहे आपल्याकडं. मान्सून थोडं ह्या पिरियडमध्ये पाहतोय आपण, आपला कोकण आणि इव्हन सातारा, सांगली आणि काल इव्हन सोलापूरपर्यंत काही भागात आला. तरीही पण आता त्याचा जो प्रोग्रेस आहे सुरू आपल्या इकडे अजून यायचा आहे, रोहित महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी यायचा आहे. तो मान्सून आला जरी तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढच्या कालखंडामध्ये थोडा ब्रेक पण असू शकतो. म्हणजे मान्सूनचा पाऊस व्यवस्थित झाला त्याच्यानंतर काही ब्रेक असू शकतो. हे टिपिकल अशा प्रकारचा आपल्याला अनुभव बघायला मिळणार आहे यावर्षी. आणि जून महिन्याचं जर बघितलं आपण विशेषतः पूर्ण विस्तृत करून 5 वर्षात, तर जून महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर काही भागामध्ये फार अगोदर मागच्या वर्षी जर बघितलं 25 मध्ये तर जवळपास पूर्व मोस्ट पाऊस महाराष्ट्रात 15 मे ते 30 मे पर्यंत होता सर्वत्र, आणि तो अति प्रचंड प्रमाणात पाऊस होता. आणि त्याचबरोबर इमिडिएटली लगेच मान्सूनचं आगमन झालं लवकर. त्याच्या आदल्या वर्षी 2023 मध्ये बघितलं तर मान्सून हा उशिरा आगमन झालं होतं, तो पण एक एलिनोचंच वर्ष होतं. परंतु नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये पाऊसमान चांगलं होतं. आता ह्या वर्षी कसं आहे नेमकं, ह्या वर्षी आपल्या 4 महिन्यामध्ये थोडंफार डिस्ट्रीब्युशन कमीच आहे, परंतु आपल्याला त्या मिळणाऱ्या पाण्याची त्याची उपलब्धता आपण आपल्या पिकांना देणार आहोत. कसं त्याचं मायक्रो लेवलवर नियोजन करणार ही सगळ्यात मोठी कसोटी आहे. सर सांगतायत हा खरंच धोका मोठा आहे आणि मराठवाड्याला एल निनोचा मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी खास करून खबरदारी घ्यावी असं डॉक्टर कैलास वाटोरे सरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खबरदारी घेऊनच शेतकऱ्यांनी यावर्षी जे आहेत ते पेरण्या कराव्यात. कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.